बातमी आहे नागपूरमधून। नागपूरमध्ये 12 वर्षाच्या मुलीचं अपहरण करून अत्याचार करण्यात आलाय। 6वीत शिकणाऱ्या मुलीवर दोघांकडून अत्याचार करण्यात आलाय। नंदनवन पोलीस स्थानक हद्दीतील ही धक्कादायक घटना। नराधम आरोपींनी अत्याचार करतानाचे व्हिडिओ काढले। मुलीला व्हिडिओ व्हायरल करून जीवे मारण्याची धमकी दिली होती। पीडितेच्या आई-वडिलांनी पोलिसात आता तक्रार दिलेली आहे। 2 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे। नागपूरमधील ही धक्कादायक घटना। 12 वर्षाच्या मुलीचं अपहरण करून अत्याचार करण्यात आलाय। 6वीत शिकणाऱ्या मुलीवर दोघांकडून अत्याचार करण्यात आला। आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडलेत। ज्ञानेश्वर, काय अधिकची माहिती? अगदीच आपण पाहायला गेलं तर राज्यामध्ये पलटणचं प्रकरण ताजं असताना नागपूरमध्ये देखील धक्कादायक जे आहे ते घटना घडली आहे। अगदी 12 वर्षाच्या 6व्या वर्गामध्ये शिकणाऱ्या मुलीचं अपहरण करून शहराजवळीलच भिलगाव येथील एका लॉजमध्ये 2 जे आहे ते गावगुंडांनी या अल्पवयीन मुलीवरती जे आहे ते एकूणच अत्याचार केलेला आहे। रोहित आणि करण असे अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपीचे नाव आहेत। एकूणच पाहायला गेले दोन्ही आरोपींची पार्श्वभूमी जी आहे ते अगोदरपासूनच गुन्हेगारी प्रवृत्तीची। आता पोलिसांनी सध्याला त्यांना एकूणच अटक केली आहे। मात्र ज्या पद्धतीने घटना घडली त्यानंतर एकूण जर पाहायला गेलं तर आरोपीने अत्याचार करतानाचा त्यांचा व्हिडिओ देखील शूट केलेला आहे आणि मुलीला धमकी दिली की जर तू घरच्यांना किंवा इतरांना नातेवाईकांना सांगितलं तर हा व्हिडिओ सुद्धा व्हायरल करू आणि तुला जीवाशी ठार करू, अशा पद्धतीने धमकी देखील देण्यात आली। मात्र मुलींनी जेव्हा आईवडिलांना ही सगळी आपबीती सांगितली तेव्हा वडिलांनी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेत एकूणच नंदनवन पोलीस स्टेशनमध्ये जे आहे ते गुन्हा नोंदवला आणि त्यानंतर पोलिसांनी बलात्कारासह पोक्सो अंतर्गत आणि विविध कलमानुसार गुन्हा नोंदवून दोन्ही आरोपींना सध्याला अटक केली आहे। मात्र एकूणच जी घटना घडलेली आहे अतिशय दुर्दैवी आहे आणि या घटनेमुळे परिसरामध्ये सध्याला संताप व्यक्त केला जात आहे। जी, या ठिकाणी पोलिसांनी कशा प्रकारे कारवाई केलेली आहे त्या संदर्भात काय माहिती आहे? अगदी जे दोन्ही आरोपी आहेत ज्ञानेश्वर, तुम्ही आमच्यासोबत असेच जोडलेले राहा। आपल्यासोबत राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या रुपाली ठोंबरे पाटील या फोन लाईनवरून जोडलेले आहेत। रुपाली ताई, नागपूरमधून ही धक्कादायक घटना समोर येते। 12 वर्षाच्या मुलीचं अपहरण करून अत्याचार करण्यात आलाय आणि आता या 2 आरोपींना अटक सुद्धा करण्यात आली आहे। 12 वर्षाच्या मुलीवर कसे हे लोक विकृतपणे अन्याय करू शकतात राव? यांना आहे ना जागेवर आहे ना फाशी देणं गरजेचं आहे। मुळामध्ये लक्षात घ्या की 12 वर्ष मुलीचं वय का तिच्यावर अन्याय आणि बलात्कार करण्याचा? म्हणजे तुमच्या बातम्या ऐकून आहे ना खरंच सुन्न होतं। पण आता मी तुम्हाला सांगते की गुन्हे झाल्यानंतर गुन्हेगारांना शिक्षा होणार, त्याच्यासाठी कायदे कडक आहेत। पण त्याच्या आधी आता ही विकृती संपवणं खरंच गरजेचं आहे आणि त्याच्या दृष्टीने आपण पावलं उचलणं गरजेचं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।